ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शांती शांती। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आपला विवेक चूडामणी या ग्रंथावर चिंतन सुरू आहे। मागच्या वर्गामध्ये आपण बघितलं होतं साधना चतुष्टय, म्हणजे वेदांताचं अध्ययन करण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे। तर त्या ठिकाणी आपण 4 गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या होत्या। आज आपण बघू की हे शरीर काय आहे, हे शरीर कसं बनलेलं आहे आणि 3 अवस्था कोणकोणत्या आहे। कारण जर हे आपल्याला माहिती नसेल तर आपण या शरीरावरती खूप आसक्त होऊ। हे शरीर आपल्यापासून वेगळं आहे आणि ते कशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे ही माहिती साधकाला आवश्यक आहे, त्यानं जाणून घेतलं पाहिजे। म्हणून आपण आज ह्या 3 गोष्टी बघणार आहोत की 3 शरीरं आणि 3 अवस्था। तर इथे पहिला श्लोक काय म्हणतं की आपण या शरीराला कशा प्रकारे वागवलं पाहिजे। इथे म्हटलं आहे शरीर पोषणार्थी सन य आत्मानं दिदृक्षति ग्राहम दारुधिया धृत्वा नदी तरतुम सगच्छति। आता बघा, इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला नदी पार करायची आहे, नदी पार करायची आहे। तुम्ही एखाद्या लाकडाचा ओंडका समजून जर एखाद्या मगरीला पकडलं तर काय होईल विचार करा। तुम्हाला नदी तर पार करायची आहे आणि तुम्हाला वाटलं की लाकडाच्या ओंडक्याला धरून आपण नदी पार करू, पण तो लाकडाचा ओंडका नाही, ती मगरी आहे आणि तुम्ही त्या मगरीला धरून नदी पार करण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा काय होणार आहे, तेव्हा तुम्ही त्या मगरीला धरून नदी पार करण्याचा प्रयत्न करत आहात। ती मगरी कधीही तुम्हाला खाऊन टाकू शकते, तुम्ही कधीही नदी पार होऊ शकणार नाही। त्याचप्रमाणे ज्याला आत्म्याचं दर्शन करून घ्यायचं आहे आणि आत्मदर्शन करायचं आहे, पण तो जर शरीरावरच आसक्त असेल, म्हणजे शरीर काय आहे, हे मगरीसारखं आहे। ह्या शरीररूपी मगरीलाच त्यांनी पकडून ठेवलं असेल, ह्या शरीरावरची आसक्ती जो सोडायलाच तयार नसेल, तर तो ब्रह्मज्ञान कसं करून घेणार। शरीर पोषणार्थी सन म्हणजे रात्रंदिवस या शरीराचं भरणपोषण करण्यामागेच लागलेलं आहे। सगळा वेळ या शरीरावरच त्याचा खर्च होत आहे। या शरीराला चांगलं कसं ठेवायचं, निरोगी कसं ठेवायचं, याला सुंदर कसं ठेवायचं, याला काय खायला द्यायचं, काय प्यायला द्यायचं, म्हणजे सगळे चोचले पुरवायचे, जे रात्रंदिवस ह्या देहाचं चिंतन करणारे। आता जोपर्यंत आपली देहबुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आत्मबुद्धी जागृत होणार कशी। पण या देहाची आसक्ती सुटत नाही। म्हणजे इथे म्हटलं की शरीर पोषणार्थी सन य आत्मानं दिदृक्षति, तो आत्म्याचं दर्शन घेऊ इच्छितो, पण इकडे मात्र सगळं मन शरीरावरच आहे। रात्रंदिवस शरीराचीच काळजी करत राहतो, तो चिंतन आत्म्याचं करत नाही, तो चिंतन शरीराचं करतो। त्याला वाटते की या शरीराच्या माध्यमातून आपण आत्मदर्शन करून घेऊ शकतो। जसं व्यक्तीला वाटते की या ओंडक्याला धरून आपण नदी पार करू शकतो, अरे पण बाबा तो ओंडका नाही आहे, ती तर मगरी आहे, तुम्ही आता त्या चुकून त्या मगरीला धरलेलं आहे, तुम्ही कसे नदी पार करणार। म्हणजे हे शरीरच आपल्या मार्गामधलं सगळ्यात मोठं विघ्न आहे। ह्या शरीराची आसक्ती काही केल्या जात नाही।
आपण बराच प्रयत्न करतो पण देहबुद्धी काही जातच नाही. मी म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या देहच येतो. मी म्हटलं की मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, हा भावच मनामध्ये निर्माण होत नाही. आता जोपर्यंत मी शरीर आहे हा बोध आपला जात नाही तोपर्यंत मी आत्मा आहे हा बोध येणार कसा. म्हणून शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो रात्रंदिवस शरीराच्या भरणपोषणावरतीच लागलेला आहे आणि त्याला आत्मदर्शन पण करून घ्यायचं आहे, त्याची कंडिशन कशी आहे, त्या माणसासारखी की ज्यानं मगरीला धरलेलं आहे. त्याला वाटलं की तो लाकडाचा ओंडका आहे पण त्यानं धरलेला आहे मगरीला आणि तो नदी पार करण्याचा प्रयत्न करतो. कधी होऊ शकत नाही. ग्राहम दारू धिया धृत्वा नदीम तरतुम सगच्छती, म्हणजे त्यानं धरलेलं आहे मगरीला लाकडाचा ओंडका समजून, नदीम तरतुम सगच्छती, आणि नदी तो तरून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. हे कधीही शक्य नाही. हे शरीरच तर आपलं शत्रू आहे. ह्या शरीराची तेवढीच काळजी घेतली पाहिजे की जेवढी गरजेची आहे, की आपल्याला साधन भजन करायला योग्य राहील एवढीच काळजी घेतली पाहिजे. रात्रंदिवस आपण शरीराचं चिंतन करत राहिलो, ह्या शरीराला तरुण कसं ठेवता येईल. अरे बाबा, हे शरीर आलेलं आहे, जाणार आहे, ते कायमचं नाही, ते एक दिवस म्हातारं होणारच आहे. मग एवढं लक्ष या शरीराकडे कशाला द्यायचं. पण आपण खूप वेळ शरीराचं चिंतन करण्यामध्येच घालवतो. आपला देहबोध काही केल्या जात नाही. महापुरुषांना हा देहबोध नव्हताच. बघा, भगवान श्री रामकृष्ण आईला प्रार्थना करायचे की आई मला हे बाहेरचं सौंदर्य नको. हे बाहेरचं सौंदर्य बघून लोक माझ्याकडे आकर्षित होतात, मला आतलं सौंदर्य दे. आणि मग त्यांचं बाह्य सौंदर्य सगळं बाहेरचं तेज वगैरे सगळं नष्ट झालं आणि आतलं म्हणजे आध्यात्मिक सौंदर्य ते महत्त्वाचं आहे. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. तेव्हा बाहेरचं कितीही सुंदर असलं तरी त्याला उपयोग काय. आणि आपण नेहमी या शरीरावरच आपलं लक्ष केंद्रित करत असतो. म्हणून ते स्पष्ट सांगितलेलं आहे की देहावर आसक्ती असलेला मनुष्य कधीही भवसागर तरून जाऊ शकत नाही. त्याला शरीरावरची आसक्ती कमी कमी करावीच लागेल, त्याशिवाय होणार नाही. सगळे महापुरुष ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झालं त्यांनी या शरीराकडे विशेष लक्ष दिलं नाही. शरीराला दुःख आली, सुख आली, पण ते कधी विचलित झाले नाही. हेच आपल्याला इथे शंकराचार्य सांगतात. आता हे स्थूल शरीर आणि स्थूल शरीर आणि जागृत अवस्था, कारण जागृत अवस्थेसाठी स्थूल शरीर पाहिजे. ह्या स्थूल शरीराशिवाय आपण हे जग अनुभवू शकत नाही. म्हणून स्थूल शरीर काय आहे आणि ही जागृत अवस्था काय आहे हे इथे आपल्याला शंकराचार्य सांगत आहे. तर ते काय म्हणतात, पंचीकृतोभ्य भूतेभ्य स्थूलेभ्य पूर्वकर्मणा समुत्पन्नमिदं स्थूलं भोगायतनात्मन अवस्था जागृतस्य स्थूलार्थानुभवो यतः. तर इथे शंकराचार्याने काय म्हटलं आहे की पंचीकृतोभ्य भूतेभ्य स्थूलेभ्य पूर्वकर्मणा. तर हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. आता पंचमहाभूत हे स्थूल होतात, ते आहे सूक्ष्म, ते सूक्ष्म आहे, त्याला आपण तन्मात्रा म्हणतो. पण हे जे सूक्ष्म पंचमहाभूत आहे ते स्थूल होतात आणि त्यांचं पंचीकरण होतं, ते एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्यामधून हे शरीर निर्माण होतं. पण ते कसं होतं, पूर्वकर्मणः स्थूलेभ्य पूर्वकर्मणा पंचीकृतेभ्यो, म्हणजे पंचीकृत झालेलं आहे, ते मिक्स झालेलं आहे. ज्या तन्मात्रा आहे, सूक्ष्म आहे, सूक्ष्म पंचमहाभूत आहे, ते आता स्थूल झालेले आहे. आणि स्थूलभ्य पूर्वकर्मणः हे खूप महत्त्वाचं आहे. पूर्वकर्मणः आपल्या मागच्या कर्मानुसार. म्हणजे इथे बघा, सगळ्यांची शरीरं सारखी नसतात.
सगळ्यांना वाटते की आपण खूप सुंदर शरीर धारण केलं पाहिजे, पण सगळ्याचे शरीरं सारखी नसतात, सगळ्याचे शरीरं सुंदर पण नसतात. आता एखाद्या व्यक्तीला जर एकच डोळा असेल, जन्मताच एका डोळ्याने आंधळा असेल, आता असं का व्हावं? पंचमहाभूतामधून तो घेऊ शकला असता, पण तो पंचमहाभूतामधून तेच मॅटर घेऊ शकतो की जे त्यानं त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे अर्जित केलेलं आहे. जर पुण्यकर्म असेल तर चांगलं शरीर मिळेल, पापकर्म केलेलं असेल तो आंधळा होईल, लंगडा होईल, पंगू होईल. म्हणजे सगळी काही शरीरं सारखी नसतात. याला एकच कारण आहे, आपले पूर्वकर्म. जसे कर्म असेल त्या प्रकारेच आपण शरीर घेऊ. कधी पशुपक्ष्याचं शरीर पण आपल्याला मिळू शकतं, काहीही गॅरंटी नाही. सगळ्यांना वाटते की आपल्याला खूप चांगलं शरीर मिळालं पाहिजे, निरोगी शरीर मिळालं पाहिजे, पण सगळ्यांना सारखं मिळू शकत नाही. त्यांचं जेवढं भांडवल आहे, त्यांचं जेवढं कॅपिटल आहे तेवढंच ते घेऊ शकतात. आणि आईच्या शरीरामधून, आईच्या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर, आता आईच्या शरीरामध्ये पंचभूत आहेच, अग्नी आहे, वायू आहे, पाणी आहे, सगळंच आहे. तर हे त्यामधून तेवढंच मटेरियल घेतात की जेवढं त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना मिळू शकते. म्हणजे हे सगळ्यांचे शरीरं सारखी का नसतात? पूर्वकर्माप्रमाणे. तो पूर्वकर्माप्रमाणे ते पंचमहाभूत, सूक्ष्म पंचमहाभूत स्थूल होतात, ते आपोआप होत नाही. आता हा जो जीवात्मा आहे शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, आता हा जीवात्मा त्याच्याकडे जेवढं भांडवल असेल त्या भांडवलामधूनच त्याचं शरीर निर्माण करू शकतो. त्याला कितीही वाटलं की आपल्याला खूप सुंदर शरीर मिळावं तरी त्याला मिळू शकत नाही, कारण त्याचं भांडवल तेवढं नाही. सुंदर शरीर मिळण्यासाठी जे भांडवल पाहिजे त्याच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे जे त्याचे कर्म जसे आहे तसंच त्याला शरीर मिळेल. कोणी ठेंगणा होईल, कोणी उंच होईल, कोणी काळा होईल, कोणी गोरा होईल, कोणी दिसायला सुंदर राहील, कोणी कुरूप राहील. हे सगळं काही होतं, हे काही आपोआप होत नाही. सगळ्या शरीरामध्ये फरक का आढळतो आपल्याला? सगळे शरीरं सारखी नसतात, कारण आपले पूर्वकर्म त्याला जबाबदार आहे. हा आत्मा आपल्या पूर्वकर्माप्रमाणेच शरीर निर्माण करू शकतो, त्याच्या इच्छेनं होत नाही. तिथे आपले कर्म उपयोगाला येतात. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे की आपल्याला निरोगी शरीर मिळालं पाहिजे, चांगलं शरीर मिळालं पाहिजे, मनुष्य शरीर मिळालं पाहिजे. आता कितीतरी शरीरं आहे, पण मनुष्य देह मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल, पण जेव्हा तुमचं मन पवित्र असेल, तुमच्या मनामध्ये पुण्यकर्म असेल, पुण्यकर्माचा तुम्ही संचय केलेला असाल, तरच तुम्हाला अशा प्रकारचं चांगलं शरीर मिळू शकते. म्हणून शंकराचार्यांनी ते स्पष्ट केलं आहे की जरी पंचमहाभूतामधून हे शरीर बनते, पण सगळ्यांचे शरीरं सारखे नसतात. कारण इथे म्हटलं आहे पूर्वकर्मना, त्याच्या कर्माप्रमाणे ते शरीर बनवलं जातं. तो जो जीवात्मा आहे तो त्याच्या मागच्या प्रारब्धाप्रमाणे किंवा मागच्या जन्मातल्या कर्माप्रमाणे शरीर बनवतो. त्याला स्वातंत्र्य नाही. जसे कर्म आहे तसंच शरीर त्याला घ्यावं लागतं. तो तिथे काहीही करू शकत नाही, तो निवड करू शकत नाही, आईवडिलांची पण निवड करू शकत नाही. जर त्याचे कर्म वाईट असेल, एखाद्या भिकाऱ्याच्या घरी जन्म घेईल, एखाद्या गरीब माणसाच्या घरी जन्म घेईल, कारण त्याचे कर्म तसेच आहे. त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागणार आहे. त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी धनप्राप्ती होणार नाही, कारण त्यानं कर्मच नाही केले. म्हणून बघा की इथे शंकराचार्य पर्टिक्युलरली पूर्वकर्मना हा शब्द वापरतात की शरीर जीवात्मा धारण करतो. या पंचमहाभूतामधून तो भूतं घेतो. कारण हे पंचमहाभूतं आईच्या शरीरामध्ये वेगवेगळी असतात, पण त्यामधून तो घेतो आणि स्थूल शरीर करतो. आता सगळे सूक्ष्म आहे,
तर आईच्या शरीरामधून पाणी घेणं, हे सगळं घेणं, हवा घेणं, अग्नी घेणं, हे सगळं तो आपल्या कर्माप्रमाणे ते मटेरियल घेतो आणि आपलं शरीर तो स्वतःच घडवतो. त्याला म्हटलं आहे स्थूल शरीर. समुत्पन्न इदम स्थूलम भोगायतम आत्मनः, म्हणजे याला म्हटलेलं आहे स्थूल शरीर आणि ते काय आहे? भोगायतन आहे. भोगायतनम आत्मनः म्हणजे ह्या जगामध्ये भोग करण्यासाठी हा जो जीवात्मा आहे त्याच्या मनामध्ये कामना वासना आहे आणि त्यामुळे त्याला हे शरीर धारण करावं लागलं आहे. त्यामुळे याला भोगायतन म्हटलं आहे की भोग करण्याचं साधन. आता ज्या मनुष्याच्या मनामध्ये भोग करण्याची इच्छाच नाही त्याला शरीराची काही गरज नाही, कारण भोग करायचा असला की इंद्रिय पाहिजे. आता इंद्रिय आले म्हणजे शरीर पाहिजे. म्हणजे शरीर धारण करण्याचं प्रयोजन काय? ह्या स्थूल जगामधल्या भोगांचा उपभोग घेणं. आणि या स्थूल जगामधल्या भोगांचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला स्थूल शरीरच पाहिजे. सूक्ष्म शरीराद्वारे आपण या जगाचा उपभोग घेऊ शकत नाही. हे जग आपण बघू पण शकत नाही. पण मनामध्ये कामना तर भरपूर आहे, अजूनही कामना पूर्ण झालेल्या नाही. म्हणून आपल्याला शरीर धारण करावं लागतं. म्हणून याला भोगायतन म्हटलं आहे. जे भोग करण्यासाठी तो जीवात्मा हे स्थूल शरीर निर्माण करून ह्या जगामध्ये प्रवेश करतो. अवस्था जागृतस्तस्य स्थूलार्थानुभवयतः, म्हणजे अवस्था जागृतस्तस्य म्हणजे ही आहे जागृत अवस्था. आपण जागृत अवस्थेमध्ये स्थूल शरीराद्वारे इंद्रियाचे भोग घेऊ शकतो. फक्त जागृत अवस्थेमध्येच घेऊ शकतो, कारण हे जग स्थूल आहे आणि आपलं शरीरही स्थूल आहे. त्यामुळे ही जागृत अवस्था, जोपर्यंत आपण जागं असतो तर याला जागृत अवस्था म्हटलं आहे की आपण जागं असतो, जागतेपणीच आपण भोग घेतो, झोपल्यावर घेत नाही. जेव्हा आपण जागं असतो तेव्हाच घेतो. तेव्हा ही जागृत अवस्था. आणि हे शरीर काय आहे? याच्यामध्ये पहिले म्हणजे त्वचा आहे, त्याच्या आतमध्ये मांस आहे, त्याच्या आतमध्ये मेद आहे, त्याच्या आतमध्ये रक्त आहे, नाड्या आहे, हाडं आहे. हे सगळं जे आहे याला म्हटलं आहे धातू. हे सप्तधातूपासून शरीर बनलेलं आहे. तर या सप्तधातू जे आहे त्या स्थूल आहे, हे पंचीकरण करून झालेलं आहे. तर हे शरीर आपल्याला जे बघायला मिळतं हे सप्तधातूपासून बनलेलं आहे. तर हे सगळं कशामधून आलेलं आहे? पंचमहाभूतामधून आलेलं आहे. पंचमहाभूत ते स्थूल अवस्थेमध्ये आलेले आहे, कारण त्याचं पंचीकरण झालेलं आहे. जेव्हा शरीर जातं तेव्हा ही सगळी भूतं पुन्हा सूक्ष्म होतात. पाणी पाण्यामध्ये जाते, अग्नी अग्नीमध्ये जाते. ह्या शरीरातले पाचही भूतं शरीर गेल्याबरोबर निघून जातात, पण ते पुन्हा सूक्ष्म होतात. ते सूक्ष्म होतात, ते काही नष्ट होत नाही. ते स्थूल झालेले होते तर पुन्हा ते सूक्ष्म होतात आणि ते शरीर मग निघून जातं, शरीराचं पतन होतं. तर याला म्हटलं आहे हे कसं? स्थूल शरीर आहे. आणि या स्थूल शरीरामध्ये जी अवस्था आहे तिला जागृत अवस्था म्हटलेलं आहे. आपल्या 3 अवस्था आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. हे लक्षात ठेवा. 3 अवस्था आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 शरीरं दिलेली आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ह्या 3 अवस्था ह्या 3 शरीराशी निगडीत आहे. आता हे जे स्थूल शरीर आहे ही जागृत अवस्था आहे. ह्या जागृत अवस्थेमध्ये आपण ह्या स्थूल शरीराद्वारे हे जग बघू शकतो. त्यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता आहे. ह्या जगाचा अनुभव घ्यायचा असेल, ह्या जगामध्ये कर्म करायचे असेल तर स्थूल शरीर आवश्यक आहे आणि ते आपण करत असतो. ह्या स्थूल शरीराशिवाय ह्या जगामध्ये व्यवहार करणं अशक्य आहे. कोणताच व्यवहार आपण करू शकत नाही. म्हणून याला जागृत अवस्था म्हटलं आहे.
कारण आपण जागा आहोत. हे स्थूल शरीर जागा आहे, म्हणून ही जागृत अवस्था स्थूल शरीराशी संबंधित आहे. त्याच्यानंतर मग आहे सूक्ष्म शरीर. आता हे सूक्ष्म शरीर काय आहे ते पण आपण बघूया. हे शरीर जरी गेलं, आपलं स्थूल शरीर जरी मरण पावलं, तरीसुद्धा सूक्ष्म शरीर राहते. ते सूक्ष्म शरीर काही केल्या जात नाही. त्या सूक्ष्म शरीराला नष्ट करणं फार अवघड आहे. कारण स्थूल शरीर गेलं, पण गेलं कुठे? जे ज्या पदार्थामधून ते आलं होतं त्या पदार्थामध्ये गेलं, म्हणजे तिथे ते अजूनही आहे. आता त्या जीवात्म्यासोबत हे सगळे सूक्ष्मभूत आहे, ते काही गेलेले नाही. आता ते कोणकोणते आहे? कोणकोणते भाग मिळून आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. जसं स्थूल शरीरामध्ये आपल्याला इंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, पंचप्राण आहे, हे सगळं आहे. आता हे सगळंच्या सगळं काय होतात? सूक्ष्म होतात, नष्ट होत नाही. कारण इंद्रिय म्हणजे काही हे बाहेरचे इंद्रिय नाही आहे, हे उपकरण आहे. हे कान आहे, नाक आहे, तोंड आहे, उपकरण आहे. पण याचे जे बिंदू आहे ते मेंदूमध्ये आहे. त्याचं सेंटर मेंदूमध्ये आहे, ते खरे इंद्रिय आहे. समजा हे इथे इंद्रिय आहे, आपलं डोळ्याचं इंद्रिय इथे आहे. आता त्या इथे जे नाडी आहे तिथे जर काही गडबड झाली तर तुम्हाला डोळे असूनही दिसू शकत नाही. कारण इथून जी नाडी गेलेली आहे मेंदूमध्ये आणि तिथून दिसते, पण त्यामध्ये जर डिस्कनेक्शन झालं, ते सूक्ष्म इंद्रिय आणि स्थूल इंद्रिय हे जर डिस्कनेक्ट झाले तर तुम्हाला डोळे असूनही हा संसार बघता येणार नाही. कारण ते सूक्ष्म इंद्रिय आता तुमचं डॅमेज झालेलं आहे. तर मनुष्य मेल्यानंतर हे सूक्ष्म इंद्रिय जातात, म्हणून तर ते पुन्हा शरीर निर्माण करू शकतात ना. तर हे काय काय आहे? वागादी पंच, श्रवणादी पंच, प्राणादी पंच, अभ्रमुखानी पंच, बुद्धी अविद्या अपि च कामकर्माणी पुरी अष्टकम सूक्ष्मम शरीरम आहुः. तर याला पुरीम अष्टकम म्हटलं आहे सूक्ष्म शरीराला. तर 8 भागापासून बनलेली ही पुरी आहे आणि ती कशी आहे? अष्टकम. आणि सूक्ष्मम शरीरम आहुः. तर हे सूक्ष्म शरीर इथे 8 म्हटलं आहे, पण भरपूर आहे. कारण 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 प्राण आहे, असे हे सगळे वेगवेगळे आहे. इथे म्हटलं आहे वागादी पंच. वागादी पंच म्हणजे कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. वाक पाणी पादम चोपस्थ पायू, हे आपले 5 कर्मेंद्रिय आहे. वाक म्हणजे वाणी, वाक पाणी, पाणी म्हणजे हात, वाक पाणी पादम म्हणजे पाय, चोपस्थ पायू म्हणजे जननेंद्रिय आणि मलमूत्र साफ करणारी इंद्रिय. तर याला उपस्थानी पायू म्हटलेलं आहे. तर हे 5 आहे कर्मेंद्रिय, यांच्याद्वारे कर्म होत असते. तरी ते मूत्रविसर्जन होते किंवा घाण बाहेर पाडल्या जाते, हे सगळं कर्मेंद्रिय आहे. हात आहे, पाय आहे, बोलणं आहे, हे सगळं कर्म आहे. तर हे 5 कर्मेंद्रिय आहे. वाक पाणी पादम च उपस्थ पायू. आणि श्रवणादी पंच जे 5 ज्ञानेंद्रिय आहे. श्रवण म्हणजे श्रोत, म्हणजे कान. तेव्हा चक्षु, श्रोत, जिव्हा, घ्राण, नाक आणि त्वचा, हे 5 आहे ज्ञानेंद्रिय. जे याला ज्ञान होतं, या आपल्या चमडीला, त्वचेला स्पर्शाचं ज्ञान होतं, नाकाला वासाचं ज्ञान होतं, कानाला श्रवणाचं ज्ञान होतं, डोळ्यांना बघण्याचं ज्ञान होतं. तर हे 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. आपण ऐकतो, कानाद्वारे, डोळ्याद्वारे आपण बघतो, जिभेद्वारे आपल्याला चव घ्यायला मिळते, चवीचं ज्ञान होतं, या त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं. तेव्हा हे सगळे 5 ज्ञानेंद्रिय जे आता झाले 5 आणि 5 10,
5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि त्याच्यानंतर म्हटलं आहे प्राणादी पंच, पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. एकाच प्राणाचे 5 भाग आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात म्हणून त्यांना त्या प्रकारे नावं दिलेली आहे. त्या प्राण आहे म्हणजे आपण श्वासोच्छ्वास घेतो हा प्राण आहे. अपान आहे म्हणजे खाली जे आपले सगळे वायू असतो, सगळी घाण साफ होते आपली, ते अपान वायू तिथे आहे म्हणून आपली सगळी घाण साफ होते. आणि पोटामध्ये आहे समान, तुमचं अन्न डायजेस्ट कसं होते. आणि हृदयामध्ये व्यान आहे, त्यामुळे तुमचं हृदय सतत पंपिंग करत राहतं. आणि गळ्यामध्ये उदान आहे, जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा तो उदान ह्या जीवात्म्याला घेऊन या शरीराच्या बाहेर पडतो. त्यासोबत इंद्रिय असतात, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण. आणि त्यानंतर म्हटलं आहे की पंचभूत जे सूक्ष्मभूत आहे, स्थूल नाही. पंचाभ्रमुखानी, पंचाभ्रमुखानी पंच. पहिले आकाश आहे, आकाशात वायू, वायूर अग्नी, अग्नीर आपः, आपः पृथ्वी. हे झाले पंचमहाभूत. पहिले आकाश, आकाशानंतर आकाशामधून वायू निर्माण होतो, वायूमधून अग्नी होते, अग्नीमधून पाणी होते आणि पाण्यामधून हे पृथ्वी येते. तर हे 5 सूक्ष्म पंचमहाभूत. तर या झाले 15. त्यानंतर बुद्धी आणि अविद्या. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला काय म्हटलं आहे, अंतःकरण म्हटलं आहे. तर इथे बुद्धी म्हटलं आहे आणि अविद्या म्हटलं आहे. आणि कामकर्मानी, त्यासोबतच त्याच्या इच्छा, काम म्हणजे त्याच्या डिझायर, तर काम आणि कर्म, त्यांनी केलेले कर्म. तर हे सगळं मिळून आपलं सूक्ष्म शरीर तयार होतं. म्हणजे स्थूल शरीर जरी गेलं तरी मन राहतं, बुद्धी राहते, त्यामध्ये सगळे संस्कार राहतात. आणि जसे संस्कार आहे मन आणि बुद्धी ते जात नाही, ते तसेच राहतात. आणि काम, कर्म हे पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, पंचमहाभूत, बुद्धी, अविद्या हे सगळं राहतं. आणि हे सगळं घेऊन हा जीवात्मा हे स्थूल शरीर त्याग करतो आणि या शरीरामधून बाहेर पडतो. ते शरीर ज्योतिर्मय असते. तुम्ही जर बघितलं असेल एखाद्या व्यक्ती मरताना, आता कोणी बघू शकत नाही, पण आजकाल कॅमेरामध्ये फोटो घेतात, त्यांना दिसतं की त्या शरीरामधून प्रकाश बाहेर निघून गेलेला आहे. कारण ते सूक्ष्म शरीर ज्योतिर्मय आहे, ते असं जड नाही, ते ज्योतिर्मय आहे. कारण ते खूप हलकं असते, खूप लाईट असते. आपल्याला एवढ्या मोठ्या शरीराचा बोझा व्हावा लागतो, पण ह्या शरीरामधून ते सूक्ष्म शरीर वेगळं झालं की ते एकदम हलकं होते आणि वायूसोबत कुठेही जाऊ शकते. इथे जरी मनुष्य मरण पावला तरी तो अमेरिकेत जाऊ शकतो. त्याचा मुलगा जर अमेरिकेमध्ये असेल तर तो अमेरिकेत जाऊन तिथे जन्म घेईल, त्याला काही विमानानं जायची गरज नाही. सूक्ष्म शरीर कुठेही जाऊ शकते, कुठेही फिरू शकते, वर जाऊ शकते, स्वर्गात जाऊ शकते, नरकात जाऊ शकते. म्हणजे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. हवेसोबत ते सूक्ष्म शरीर कुठेही जाऊ शकते. आता भूतं असतात, आपण बरेचदा भूतं बघतो, ते आपल्या अवतीभोवती आहेत, पण आपल्याला कुठे दिसते, ते फिरत असतात, एखाद्याला पकडतात. तेव्हा हे सगळे सूक्ष्म शरीरं आहे आणि हे सूक्ष्म शरीरं राहतात. स्थूल शरीर जरी गेलं तरी ते राहतात. आणि याला म्हटलं आहे पुरे अष्टकम सूक्ष्मम शरीर राहू. तर ते अष्टकम म्हटलेलं आहे कारण मेन 8च आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, त्यानंतर पंचमहाभूत 4 झाले. त्यानंतर अविद्या, बुद्धी, काम आणि कर्म असे 8 मेन आहे. आता त्याचे वेगवेगळे भाग आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 पंचप्राण, 5 पंचमहाभूत असे करून ते 24-25 होतात. तर हे सगळं राहतं, त्यांच्यासोबत जीवात्मा राहतो. म्हणजे जीवाचं हे स्थूल शरीर पडून गेलं तरी तो सूक्ष्म शरीर घेऊन बाहेर जातो
कारण त्याच्या मनामध्ये कर्म आणि इच्छा दोनही आहे. त्यामुळे त्याला पुन्हा स्थूल शरीर धारण करावंच लागेल. त्याची मुक्ती नाही. पुन्हा तो स्थूल शरीर घेईल. त्याच्या कर्माप्रमाणे तो स्थूल शरीर घेईल आणि तिथे तो आपल्या कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कारण मनामध्ये कामही आहे आणि कर्म करण्याची इच्छा पण आहे. तेव्हा त्याला पुन्हा यावंच लागेल. तेव्हा हे शरीर नष्ट होत नाही जोपर्यंत मनामधले सगळे संस्कार, बुद्धीमधले सगळे संस्कार नष्ट होत नाही. म्हणून याला सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे. आणि या सूक्ष्म शरीरामध्ये काय आहे? स्वप्न अवस्था आहे. आपण जशी जागृत अवस्था बघितली तशी स्वप्न अवस्था पण आहे. आता हे स्वप्न अवस्था काय आहे बघा. स्वप्नो भवत्यस्य विभक्तवस्था स्वमात्र शेषेन विभाती यत्र स्वप्ने तो बुद्धी स्वयमेव जाग्रत कालीन नानाविध वासनाभिः. तर इथे काय म्हटलं आहे? स्वप्नो भवती अस्य विभक्त अवस्था. म्हणजे मनुष्य झोपल्यानंतर तुम्हाला जर तुमचं सूक्ष्म शरीर बघायचं असेल ते तुम्हाला जागृत अवस्थेमध्ये दिसत नाही. तुम्ही जेव्हा झोपता, तुम्ही झोपल्यानंतर तुमचं सूक्ष्म शरीर कार्यरत होते. तुम्ही स्वप्नामध्ये जे काही बघता ते काय आहे? तुमचंच सूक्ष्म शरीर आहे. तुम्ही जागृत जगामध्ये, या जगामध्ये जे काही अनुभव घेतलेले आहे ते तुमच्या बुद्धीमध्ये तसेच जमलेले आहे आणि त्यामधून स्वप्नसृष्टी निर्माण होते. म्हणून म्हटलं आहे की ती अवस्था ह्या जागृत अवस्थेपासून वेगळी आहे. स्वप्नो भवती अस्य विभक्ती अवस्था म्हणजे ह्या अवस्थेपासून ती अवस्था वेगळी आहे. याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्हाला या जगाची मुळीच जाणीव नसते. म्हणजे पूर्णपणे वेगळं जग आहे. स्वप्न जग म्हणजे पूर्ण वेगळं आहे. ह्या जगाच्या वेगळं आहे म्हणून ती अवस्था वेगळी आहे. जागृत अवस्थेपेक्षा तुमची स्वप्न अवस्था वेगळी आहे. स्वप्नामध्ये हे जगत नसते आणि हे जगत बघत असताना स्वप्न दिसत नाही. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहे. स्वमात्र शेषेन विभाती यत्र, तिथे बुद्धी प्रकाशित होते. स्वमात्र शेषेन विभाती यत्र स्वप्ने तो बुद्धी स्वयमेव जाग्रत. स्वप्नामध्ये फक्त बुद्धी जागी असते. फक्त बुद्धी जागी असते. जाग्रत कालीन नानाविध वासनाभिः. आणि जाग्रत अवस्थेमध्ये तुम्ही ज्या काही केलं, ज्या काही कामना वासना आहे त्या सगळ्या घेऊन ती बुद्धी तुमचं स्वप्न जगत निर्माण करते. बघा, तिथे स्वप्नामध्ये काही नसते. तुमचे स्थूल इंद्रिय पण नसतात. पण तुमच्या मनामध्ये जागृत अवस्थेमध्ये घेतलेले अनुभव असतात. त्याला आपण म्हणतो संस्कार. तुम्ही या जागृत अवस्थेमध्ये जे काही केलेलं असणार त्या सगळ्यांचे संस्कार तुमच्या मनामध्ये पडलेले आहे. तिथे विषय नाही, फक्त विचारच आहे. तिथे फक्त अनुभवच आहे. आणि बुद्धी त्या मटेरियलमधून स्वप्न निर्माण करते. ती स्वतःला कर्ता समजते की आता स्वप्नामध्ये मीच मालक आहे, आता मीच सगळं निर्माण करू शकते. ही बुद्धी स्वप्नाचं जग निर्माण करते आणि नष्ट पण करते. तेव्हा बाकी कोणतेही इंद्रिय ॲक्टिव्ह नसतात. तिथे फक्त बुद्धी ॲक्टिव्ह असते. आणि ती बुद्धी, इंद्रिय तर बाहेर आहे, ती बुद्धी तुमच्या मनामध्ये असलेल्या संस्कारामधून स्वप्न जगत निर्माण करते. कारण मेमरी असतात, आठवणी असतात. तुम्ही कुठे अमेरिकेला गेलेला असाल, कुठे काही गेलेला असाल, त्याच्याकडे आठवणी असणार. त्या सगळ्यामधून ही बुद्धी ती स्वप्नसृष्टी निर्माण करते. तेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये तुमचं सूक्ष्म शरीर बघू शकता. सूक्ष्म शरीर आणि तुमची स्वप्न अवस्था हे दोनही एकाच वेळी सोबत असतात.
तुम्ही झोपल्याशिवाय स्वप्न लागत नाही आणि स्वप्नात गेल्याशिवाय तुम्हाला तुमचं सूक्ष्म शरीर कळत नाही. जागृत अवस्थेमध्ये तुम्हाला कळत नाही की याच्यामागे सूक्ष्म शरीर आहे, कारण ते तेवढं जागं नसतं. आपले स्थूल इंद्रिय जागे असतात, पण झोपल्यानंतर कळते की अरे याच्या मागे पण दुसरं शरीर आहे. त्याला म्हटलं आहे स्वप्नावस्था. कर्त्रादिभावम प्रतिपद्य राजते यत्र स्वयं भाती ह्ययं परात्मा धीमात्र कोशादिरशेष साक्षी न लिप्यते तत्कृतं कर्मलेशहि यस्मादसंगम सत एव कर्मभिः न लिप्यते किंचित उपाधिना कृतहि. तर इथे सांगितलेलं आहे की इथे आत्म्याचा रोल काय असतो. आत्मा तेव्हा पण असतो, असं नाही की तिथे आत्मा नाही. आता ही बुद्धी सगळं कार्य करत आहे. आत्मा फक्त बघतो, बुद्धीला ते कळत नाही. कर्तादिभावम प्रतिपद्य राजते. तर ही बुद्धी स्वतःला कर्ता समजते की मीच करत आहे, मी स्वप्नाचं जग निर्माण करत आहे. यस्य स्वयं भाती ह्ययं परात्मा. पण त्या बुद्धीच्या मागे तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे. तो जर आत्मा नसता तर बुद्धीला प्रकाश कुठून मिळाला असता. स्वप्नात बघू कसं शकलो असतो आपण स्वप्न बघू शकलो नसतो. तिथे प्रकाश पाहिजे ना. प्रकाश असल्याशिवाय अंधकारात आपण काही बघू शकत नाही. तो आत्मा त्या बुद्धीच्या मागे स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशामुळेच बुद्धी स्वप्न बघू शकते. तो आहे, त्याचं काम फक्त प्रकाश देणं हेच आहे. तो काहीही करत नाही, पण बुद्धी जे काही करत आहे त्याकडे मात्र त्याचं लक्ष आहे. तो झोपत नाही, तो जागाच आहे आणि बुद्धीचे सगळे क्रियाकलाप बघत आहे. आता समजा तुम्ही एका खोलीमध्ये बसलेला आहात किंवा तुम्ही 4थ्या मजल्यावर आहात. तर तुम्ही 4थ्या मजल्यावर आहात आणि तुम्ही बघता की रोडवर भांडणं सुरू आहे, रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे. हे सगळं तुम्ही बघता. आता हे तुम्ही बघता, तुम्हाला दिसतं, पण तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. तुम्ही काही खाली येऊन काही ते जात नाही सोडायला. ते सगळं तुम्ही वरून नुसते बघत राहता. पण खाली जे लोक आहे त्यांना काही तुम्ही दिसत नाही, कारण तुम्ही फार उंच आहे. तुम्ही त्यांना दिसत नाही, पण तुम्हाला ते दिसते. आणि तुम्हाला जरी ते दिसले तरी तुम्ही त्यांच्या भानगडीत पडत नाही. तुम्ही फक्त बघण्याचं कार्य करता. तसाचा आत्मा हे सगळं बुद्धीचं कार्य बघतो, पण तो त्यामध्ये इंटरफेअर करत नाही. त्याच्या प्रकाशाशिवाय ते होत नाही. बुद्धीला हे कळत नाही की आपल्या मागे कोणीतरी आहे आणि तो बघतो आहे. तो 4थ्या मजल्यावर आहे, तिथून आपल्याला बघतो आहे. हे बुद्धीला कुठे कळते. बुद्धीला वाटते की मीच करत आहे, माझ्यामुळेच हे सगळं होत आहे, मीच हे स्वप्न जगत निर्माण केलेलं आहे. म्हणून धीमात्र कोशादि अशेष साक्षी. तर धीमात्र कोश उपाधी शेष साक्षी. तर इथे धी म्हणजे बुद्धी आणि हे बुद्धी उपाधी आहे, पण हा अशेष साक्षी आहे. हा आत्मा बुद्धीचाही साक्षी आहे. तो बुद्धीलाही बघतो. तो स्वतः काहीही करत नाही. तो आहे तसाच आहे. तो स्वयंप्रकाश आहे. तो इंटरफेअर करत नाही, पण बुद्धी जे काही करते ते तो बघतो आहे. नाहीतर आठवण कशी राहिली असती. आपण जेव्हा जागं होतो तेव्हा आपल्याला आठवतं की अरे मी हे बघितलं होतं. आता हे कोणी बघितलं, कोणीतरी बघणारा होता. एक छान सुंदर गोष्ट सांगितली जाते, अष्टवक्राची गोष्ट आहे. आता एकदा काय झालं, जनक राजाला स्वप्न पडलं. त्या जनक राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय झालं, त्याच्या राज्यावर आक्रमण झालं आणि त्याला हरवण्यात आलं. आता जनक राजानं आपलं राज्य गमावलं आणि आता लोक त्याला राजाला पकडणार. तो आतल्या सुरंगामधून भुयारामधून बाहेर पळून गेला जंगलामध्ये. आता जंगलामध्ये गेलेला आहे,
भटकत आहे, एका आश्रमात गेला आणि म्हणतो की मला जेवायला द्या. त्या आश्रमातले लोक म्हणतात की हो जेवण तर संपलं आहे, तुम्ही आत्ता आले. तेव्हा एका भांड्यामध्ये खरकट होती, हे खिचडी असते ना, त्या खाली भांड्याला लागलेली असते खरकट, त्याने ते काढली आणि एका दोन्यामध्ये दिली, म्हणे हे खा. आता तो जनक राजा खाणार एवढ्यामध्ये वरून एक घार आली आणि हातामधला तो द्रोण घेऊन निघून गेली. आणि ह्या जनक राजा रडत बसला आणि रडत बसल्याबरोबर त्याला जाग आली. खडबडून उठला आणि बघितलं की अरे आपण तर आपल्या राजमहालामध्ये झोपलेलो आहे, आपली छान गादी आहे, पलंग आहे, सगळं काही आहे, ते काय होतं. त्याला प्रश्न पडला की आता ते माझं राज्य गेलं आणि मला जंगलामध्ये फिरावं लागत आहे, अन्न मिळत नाही, हे सगळं स्वप्न तो बघत होता. त्यानं सगळ्या पंडितांना बोलावलं आणि त्या पंडितांना त्यांनी विचारलं की म्हणे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. हे काय उत्तर पाहिजे की हे खरं आहे की ते खरं होतं, ते खरं होतं की हे खरं आहे, मला हे सांगा. आता तो काही सांगत नाही की ते म्हणजे काय आणि हे म्हणजे काय. ते खरं होतं की हे खरं आहे, मला आता सांगा. आता सगळे पंडित उत्तर देणार कसे. ते म्हणाले की नाही, उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला मी जाऊ देणार नाही. तेव्हा सगळे पंडित अडकून पडले. त्यामध्ये अष्टवक्राचे वडील पण होते. तेव्हा अष्टवक्राला वाटलं की अरे आपले वडील अजून आले का नाही. तेव्हा अष्टवक्र स्वतः त्या सभेमध्ये गेले आणि म्हणे राजा काय झालं, तुम्ही यांना सोडलं नाही. तेव्हा राजा म्हणाला की मी यांना एक प्रश्न विचारलेला आहे की ते खरं होतं की हे खरं होतं, म्हणे कोणीच उत्तर द्यायला तयार नाही. तेव्हा अष्टवक्र म्हणाला की मी उत्तर देतो, म्हणे या सगळ्यांना सोडा. मग तो म्हणाला की राजा तेही खरं नव्हतं आणि हेही खरं नाही, पण तू मात्र खरा आहे, कारण ते पण बघणारा तूच होता आणि हे पण बघणारा तूच आहे. म्हणजे स्वप्न पण तूनच बघितलं आणि हे जागृत अवस्था पण तूच बघत आहे. म्हणजे या स्वप्न आणि जागृत अवस्थेच्या मागे तू होता, तेव्हा तू खरा आहे. ते स्वप्नही खरं नाही आणि जागृती खरं नाही, पण तू मात्र खरा आहे, कारण तू ह्या दोन्ही गोष्टी बघणारा होता. तू दोन्ही अवस्था बघितलेल्या आहे, म्हणून तू खरा आहे. तेव्हा तू म्हणजे तो आत्मा, त्याने दोन्ही अवस्था बघितलेल्या आहे, स्वप्नावस्थाही बघितलेली आहे, जागृत पण बघितलेली आहे. म्हणून तो आत्मा नेहमी बघणाराच असतो, तो नेहमी साक्षीच असतो, तो बुद्धीचाही साक्षी असतो. बुद्धीचे सगळे जे काही विकार होतात ते सगळे बघत असतो. बुद्धी जे काही कार्य करते, जे काही स्वप्न निर्माण करते, ते सगळे तो बघतो, पण त्यामध्ये कुठे इंटरफेअर करत नाही, फक्त तो प्रकाश देतो. आणि त्याच्या प्रकाशामध्ये बुद्धीला वाटते की मीच करत आहे, मीच सगळं करत आहे. आता बुद्धी त्या आत्म्याशिवाय काहीच करू शकत नाही, पण तिला वाटते की मी करत आहे. तिथे बुद्धीला वाटते की मीच अहंकार आहे, अहम, मीच सगळं काही आहे. पण तिथे बुद्धीच फक्त जागी असते, बाकी सगळे इंद्रिय झोपलेले असतात. आणि बुद्धी सगळं संस्कारामधून निर्माण करते. जे काही मटेरियल आहे मनामध्ये, जे काही जागृत अवस्थेमध्ये आपण अनुभव घेतलेले आहे, त्यामधून हे सगळं निर्माण करत असते. तर याला म्हटलं आहे स्वप्न अवस्था आणि सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्वप्न अवस्था. त्यानंतर आहे कारण अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर, हे 3 शरीर आहे. तर इथे काय आहे, अव्यक्तमेतत् त्रिगुणै निरुक्तम तत्कारणम नाम शरीरमात्मनः सुषुप्ती एतस्य विभक्त अवस्था प्रलीन सर्वेंद्रिय बुद्धिवृत्ती. तर इथे काय म्हटलं आहे, अव्यक्तमेतत् त्रिगुणै निरुक्तम. तर हे कारण शरीर काय आहे. आता आपण झोपतो, आता झोपल्यानंतर काही वेळ आपण स्वप्न बघतो, पण स्वप्न बघितल्यानंतर आपण निद्रेमध्ये जातो, गाढ निद्रेमध्ये जातो. तर जेव्हा आपल्याला गाढ निद्रा लागते तेव्हा स्वप्नसुद्धा राहत नाही, स्वप्न पण राहत नाही. म्हणजे स्वप्न अवस्था पण तिथे उरत नाही.
मग त्या अवस्थेला काय म्हटलं आहे? सुषुप्ती. म्हणजे सुषुप्ती आहे तिथे फक्त काय आहे? हे 3 गुण आहे. इथे म्हटलं आहे अव्यक्तम एतद त्रिगुणे निरुक्तम. म्हणजे 3 गुण आहे पण ते अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. आपण या जगामध्ये ते गुण व्यक्त झालेले आहे. स्वप्नामध्ये पण व्यक्त होतात, पण जेव्हा गाढ निद्रा लागते तेव्हा काही राहत नाही. फक्त हे 3 गुण ते कसे प्रगट झाले नाही, अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. तिथे याला म्हटलं आहे माया, याला म्हटलं आहे अविद्या, याला म्हटलं आहे अज्ञान. तेवढं फक्त राहतं. बाकी सगळ्यांची फंक्शनं थांबते. बुद्धी, मन, इंद्रिय काहीही तिथे कार्य करत नाही. म्हणजे आत्म्याच्या अगदी जवळची अवस्था. आता आपण आत्म्याच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहे, पण मध्ये अविद्या आहे. त्या अविद्येमुळे आपण आत्म्याला बघू शकत नाही. त्या अवस्थेचा आनंद आपण घेतो, ती अवस्था आपण उपभोगतो, आनंद मिळतो तेव्हा. पण तो आनंद तेवढ्यापुरताच असतो. जागं झाल्यावर तो आनंद राहत नाही. कारण जेव्हा आपण गाढ झोपेमधून बाहेर येतो तेव्हा आपण काय म्हणतो? अरे मला काहीच माहीत नव्हतं, काही कळत नव्हतं आणि खूप चांगली झोप झाली. म्हणजे खूप आनंदात झोप झाली. म्हणजे आपल्याला किती आनंद होतो, किती समाधान होतं की आज खूप आपली चांगली झोप झाली, गाढ झोप लागली, काहीही माहिती नव्हतं, मुर्द्याप्रमाणे पडलो होतो. म्हणजे तिथे पण मला काहीही माहिती नव्हतं आणि मला खूप आनंद झाला. हे 2 अनुभव तुमचे आहे. तर हे अनुभव घेणारा कोण होता? हे अनुभव घेणारा तो आत्माच होता. त्या आत्म्यालाच आनंद झाला आणि तो आत्माच म्हणतो की मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे बघा, ती आहे आपली कारण शरीर आणि त्या कारण शरीरामध्ये सुषुप्ती अवस्था. ते कारण शरीर तिथे फक्त संस्कार असतात, फक्त संस्कार असतात. ते सुद्धा सुप्त असतात. जे मन, बुद्धी, इंद्रिय सगळे काहीच कार्य करत नाही. फक्त तिथे अविद्या असते, अज्ञान असते. त्यामुळे आपण जागं झाल्यावर पुन्हा जशीच्या तसे आपण होतो. पण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती अविद्या नष्ट होते आणि मग आपण काय म्हणतो की मला सगळं काही माहिती आहे. इथे अज्ञान नाही. जेव्हा मनुष्याला समाधी लागते तेव्हा तो म्हणतो की आता मी सगळं जाणतो, तो सर्वज्ञ होतो, मला सगळं माहिती आहे आणि तो आनंद त्याला मिळतो. तो आनंद कायमचा टिकून राहतो. इथे आपण झोपेतून जागं झालो की आनंद नष्ट होतो, पण तिथे तसं नाही. समाधीमध्ये गेल्यानंतर आपण या 3ही अवस्थाच्या पलीकडे जातो, ह्या 3ही शरीराच्या पलीकडे जातो आणि हेच आपल्याला करायचं आहे. ह्या ज्या अवस्था आहेत, 3 शरीर आणि 3 अवस्था, याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. कारण या 3ही अवस्थांना आणि 3ही शरीरांना बघणारा आत्मा आहे, तो कायमचा राहतो. हे 3 शरीरं बदलतात. हे शरीर गेल्यावर सूक्ष्म राहते, कारण राहते, सगळं अवस्था बदलतात. जागरण, स्वप्न, सुषुप्ती बदलत राहतात. पण तो आत्मा तिथे कायमचा राहतो. तोच आत्मा स्वप्नामध्ये जातो, तोच आत्मा सुषुप्तीमध्ये जातो. ह्या 3ही अवस्थामध्ये तो राहतो. तो या 3ही अवस्था बघतो. हे 3ही शरीरं तो बघतो. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे सगळं बघतो. कारण त्याच्या अस्तित्वाशिवाय हे शरीर सूक्ष्म असो की स्थूल असो कार्य करू शकत नाही. कारण प्रकाश कुणाचा आहे? प्रकाश त्याचा आहे. अस्तित्व कुणाचं आहे? अस्तित्व त्याचं आहे. तर त्याच्यावरती हे सगळे आधारित आहे. तो जर नसेल तर यांना काहीही आधार नाही. म्हणून तो जीवात्मा राहतो. तो आहे परमात्माच, पण ह्या सगळ्या उपाधीमुळे तो आता जीवात्मा झालेला आहे. आता ह्या सगळ्या उपाधी त्याला सोडाव्या लागतील. ह्या सगळ्यामधून त्याला मुक्त व्हावं लागेल. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात अस्ति कश्चित् स्वयं नित्यम अहम प्रत्यलंबनः अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षणः.
तर इथे शंकराचार्यांनी म्हटलं आहे की आत्म्याचं स्वरूप कसं आहे, इथे आत्म्याचं स्वरूप सांगितलं आहे. नंतर आपण विस्तारानं बघू. पण इथे या श्लोकामध्ये काय म्हणतात, अस्ति कश्चित् स्वयं नित्यम, काहीतरी आहे की जे स्वतः नित्य आहे, ज्यामध्ये काहीही बदल होत नाही, ते आहे तसंच राहते. अहम प्रत्यय लंबन, आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे, अहम, फक्त अहम, अहम प्रत्यय, फक्त अहम वृत्तीच राहते. मी आहे, बस हा मीचा जो भाव आहे तो मी आपला मी बदलत राहतो, पण तो मी बदलत नाही. आता आपण म्हणतो की अरे मी स्वप्न बघितलं, आता स्वप्नातला मी वेगळा होता, ज्यानं स्वप्न बघितलं तो वेगळा होता, आणि आपण या जगामध्ये आहो हे वेगळं आहे. आता इथे तो जो खरा मी आहे तो स्वप्नातही एकच होता, जागृत अवस्थेमध्ये पण एकच आहे, आणि सुषुप्तीमध्ये पण एकच आहे, तो बदलत नाही. हे एका घराचे 3 टप्पे आहे, 3 मजले आहे. तो या मजल्यातून त्या मजल्यात जातो, त्या मजल्यातून त्या मजल्यात जातो, तो मजले बदलतो. आता जागृतीमध्ये आहे, मग सुषुप्तीमध्ये जातो, मग तो स्वप्नामध्ये येतो, म्हणजे हे तो अवस्था बदलत जातो, पण तो नाही बदलत. घर त्याचंच आहे आणि त्याला कुठेही जाण्याचा प्रवेश आहे. दिवसभर काम केलं, थकला, म्हणून तो आता गेला स्वप्नामध्ये, विश्रांती घेतली, तिथे विश्रांती गेली, मग पुन्हा तो आपल्या सुषुप्तीमध्ये गेला, दरवाजे बंद करून दिले, आता काही डिस्टर्ब नाही, पुन्हा स्वप्नात आला, पुन्हा बाहेरच्या व्यवहारामध्ये आला. म्हणजे ह्या 3ही अवस्थामध्ये तो कायमचा राहतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात की ह्या 3ही अवस्थांच्या मागे काहीतरी आहे, आणि तो कसा आहे, तो नित्य आहे, तो कायमचा राहणार आहे, न बदलणारा आहे. अहम प्रत्यय लंबन, आणि तिथे फक्त अहम एवढंच आहे. आता मी म्हणजे खरं आत्माच आहे, आपण त्याच्यावर उपाधी जोडलेली आहे. मी अमुक अमुक आहे, मी तमुक तमुक आहे, मी आंधळा आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी प्रोफेसर आहे, मी डॉक्टर आहे, ह्या सगळ्या उपाधी आहे. हा मी खरा नाही. हे शरीर गेलं, डोळे गेले, कान गेलं तरी तो राहतोच, तो कुठे काही जात, त्याच्यामध्ये काहीही फरक होत नाही, तो अजिबात बदलत नाही, तो साक्षीच राहतो, सगळ्यांना बघणाराच राहतो. पण आपण मी म्हणतो, हा मी बदलतो, तो मी बदलत नाही. त्यानं सुषुप्ती बघितली, त्यानं जागृत बघितली, त्यानं स्वप्न बघितलं, तो एकच आहे, पण आपल्या अवस्था बदलत जातात. आपण जागं होतो तेव्हा हे जग बघतो, ते आपण म्हणतो की माझं नाव अमुक अमुक आहे, मी अमुक आहे, पण झोपल्यावर तुम्ही राजाही राहत नाही, तुम्ही रंकही राहत नाही, तुम्ही रामाही राहत नाही, तुम्ही गोमाही राहत नाही, काही राहत नाही, नाम नाही, रूप नाही, काहीही नाही. स्वप्नामध्ये वेगळंच तुम्ही काहीतरी होऊन जाता. म्हणजे बघा, हे सगळं बदलणारं आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात, अस्ति कश्चित् स्वयं नित्यम, अहम प्रत्यय लंबन, फक्त मीचा आधार घेऊन तो राहतो. मी आहे, तो असं म्हणत नाही की मी शरीर आहे, की मी बुद्धी आहे, मी आहे, फक्त मी, आणि तो मी म्हणजे मी आत्माच आहे. अवस्थात्रय साक्षी सन, तो कसा आहे, ह्या 3ही अवस्थांचा साक्षी आहे. आत्तापर्यंत आपण ज्या अवस्था बघितल्या आहे, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, ह्या 3ही अवस्थांचा तो साक्षी आहे. अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षण, आणि तो ह्या 5 कोशापासून वेगळा आहे. आता आपण 3 अवस्था बघितल्या, 3 शरीरं बघितली, आता आपलं बाकी आहे पंचकोश. हे पंचकोश काय आहे, ह्या 5 कोशाच्या आतमध्ये तो कसा बसलेला आहे, हे वेगवेगळे कोश निर्माण कशी होतात, आता हे शंकराचार्य आपल्याला विस्तारानं सांगतात. आणि ते म्हणतात की पंचकोशाचाही तो साक्षी आहे, आणि ह्या 3 अवस्थेचा पण तो साक्षीच आहे. म्हणजे आपल्याला आत्म्याला वेगळं करायचं आहे, ह्या पंचकोशापासून वेगळं करायचं आहे, या 3 अवस्थांपासून वेगळं करायचं आहे, आणि आपल्याला साक्षी म्हणून सगळं बघायचं आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात, अवस्थात्रय साक्षी सन पंचकोश विलक्षण,
हा पंचकोशापासून पण वेगळा आहे आणि या 3 अवस्थांपासून पण तो वेगळा आहे. आता 5 कोश कोणकोणते आहे ते आपण पुढल्या क्लासमध्ये विस्तारानं बघूया. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळे वेगवेगळे कोश आहे. ते थोडं विस्तारानं आपल्याला बघावं लागेल. ते कोश कसे आहे, काय कार्य करतात, कसे राहतात आणि त्याच्यामध्ये तो आत्मा कसा दडलेला आहे. तेव्हा एक एक कोश आपल्याला बाहेर काढायचा आहे. हे 5 अंगावर वस्त्र आहे, एक एक वस्त्र बाहेर काढायचं आहे. एक स्वेटर आहे, मग शॉल आहे, हे सगळं बाहेर शर्ट आहे, बनियन आहे, हे सगळं काढायचं आहे. आणि मग त्याच्या आतमध्ये हा स्वयंप्रकाश आत्मा विद्यमान आहे. पण याला या पंचकोशापासून आणि 3 अवस्थापासून 3 शरीरांपासून वेगळं करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी कोणत्या साधना कराव्या लागतील, त्यामध्ये कोणकोणते विघ्न येतील आणि मग त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे आणि ते स्वरूप प्राप्त झाल्यावर मनुष्य कसा बदलून जातो, म्हणजे ब्रह्मज्ञानाची काय अवस्था होते, हे सगळं शंकराचार्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तेव्हा पुढल्या क्लासमध्ये आपण पंचकोश बघण्याचा प्रयत्न करू. हे 5 कोश काय आहे आणि त्यांचं कार्य काय आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या मागेसुद्धा हा आत्मा विराजमान आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.